नेपाळमध्ये आलेल्या महाप्रलयामुळे तब्बल 370 जणांचा मृत्यू झालाय तर जवळपास 900 लोक बेपत्ता आहेत। चिंताजनक बाब म्हणजे बेपत्ता असलेल्यांमध्ये 300 भारतीयांचा देखील समावेश आहे। नेपाळच्या महाप्रलयात महाराष्ट्रातले अंदाजे 150 पर्यटक अडकून पडलेले असून राज्य सरकारकडून हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आलेला आहे। पर्यटकांना परत आणण्याबाबतचं नियोजन सुरू असून कुणाचे नातेवाईक जर अडकून पडले असतील तर संपर्क करावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। काही लोक जे त्याच्याही पलीकडे तिबेटमध्ये गेले होते किंवा काही पर्यटक गेले होते, अशा लोकांशी काही संपर्क आपला झालेला आहे। माझं जे ऑफिस आहे त्यांना देखील मदत करतंय। आम्ही MEAची देखील मदत त्या ठिकाणी घेतो आहोत आणि विशेषतः दिल्लीच्या माध्यमातून अशा पद्धतीनं मानसरोवर यात्रेच्या निमित्ताने किंवा इतर गोष्टींकरता जे गेलेले लोक आहेत त्यांच्याही करता नेपाळमधनं जो मार्ग आहे तर त्या ठिकाणी एक अवरोध निर्माण झालाय, तर तिथनंही त्यांना परत कसं आणायचं याचंही प्लॅनिंग आपण करतो आहोत। गिरीश महाजनांनी आव्हान देखील केलेलं आहे की कोणाचे नातेवाईक असतील तर त्यांनी आम्हाला संपर्क साधला तर त्यांना आम्ही त्या ठिकाणी शोधून देऊ। त्यामुळे पूर्णपणे अलर्ट मोडवर आपण त्या ठिकाणी आहोत। नेपाळमध्ये अडकलेल्या मराठी महाराष्ट्रीयन नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याच्या अनुषंगानं आमदार आदित्य ठाकरेंनीही पुढाकार घेतला आहे। नेपाळमधली दृश्य वेदनादायी आहेत। पूरग्रस्तांना जी काही मदत करणं शक्य आहे ती आम्ही करू, आम्ही आमचा खारीचा वाटा नक्की उचलू असं आदित्य ठाकरे म्हणतात। बिल्कुल, नेपाल में बहुत सारे लोग टूरिज्म के लिए जाते हैं, स्पिरिचुअलिटी के लिए जाते हैं, हाइकिंग के लिए जाते हैं और लोकल्स भी अगर आप देखें तो कल भी बहुत सारे वीडियोस जो है बहुत ही दुख देने वाले वीडियोस थे। एक जो जैसे ही बाढ़ आया है या आपने देखा होगा जो फ्लैश फ्लड आया, बहुत ही डरावना एक विजुअल है और मैं यही प्रार्थना करता हूं कि जो भी वहां अटके हो या जो भी जिसकी भी बचने की समस्या है वो बच के सुखरूप वापस अपने अपने घर जा सके। तो भी हमें कांटेक्ट कर रहा है, उनको हम स्टेट से जोड़ रहे हैं, स्टेट की हेल्पलाइन है और जो भी हमारे भी कोई कॉन्टैक्ट्स होंगे नेपाल में तो उनसे भी जोड़ रहे हैं। नेपाळच्या महापुरात महाराष्ट्रातले 100हून अधिक नागरिक अडकले, 53 नागरिक सध्या सुखरूप आहेत। मानसरोवर परिसरात ते असल्याची माहिती मिळतेय। 61 नागरिक रिचा टूर्सच्या ग्रुपमधले आहेत। मानसरोवर इथं आणखी सुमारे 150 नागरिक सुखरूप असल्याची माहिती मिळतेय। राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून मदत कार्याला वेग आलेला आहे। नेपाळच्या काठमांडू इथं गेलेले नागपूर जिल्ह्यातील 110 नागरिक सुरक्षित आहेत। नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठीचं नियोजन सध्या सुरू आहे। हे नागरिक नेपाळ भारत सीमेच्या दिशेनं रवाना झाल्याची ही माहिती मिळतेय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।